गाइज आय एम यू विजय. वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग आहे म्हणजे आपण चाललेलो आहे खंडोबाची यात्रा, जी जानेवारी महिन्यात खूप प्रसिद्ध असते आणि संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत खंडोबा पाली प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे. ज्या तीर्थक्षेत्रावरती जानेवारी महिन्यात खूप मोठी यात्रा असते. तर त्या यात्रेसाठी आपण चाललेलो आहे. आपल्यासोबत श्रीधरची मम्मी, काकी आहेत, दादा आहेत. आपण इथून चाललेलो आहे. मित्रांनो, भेटूया आपल्या खंडोबाच्या यात्रेमध्ये. फायनली मित्रांनो, आपण निघलेलो आहे. आपल्यासोबत श्लोक आहे, काकी आहे, श्रीधर आहे आणि साक्षात आपल्यासोबत स्टेट बँक पण आहे, त्यामुळे दादा पण आहेत. तर फायनली मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण खंडोबा पालीच्या यात्रेच्या ठिकाणी आलेलो आहे आणि मस्तमध्ये कार पार्क केलेली आहे आपण. भरपूर अशी गर्दी आहे, त्यामुळं पार्किंगचे एरिया भरपूर ठिकाणी बनवलेले आहेत. तर आपण पार्किंग नंबर 13मध्ये आहे. आता आपण इथून निघतो मित्रांनो. आणि मेन म्हणजे आई साहेबांनी आमच्या मास्क दिलेला आहे, त्यामुळं आदेश पाळायला लागतो. तर मित्रांनो, गाडी पार्क केल्यापासून आपण साधारण 2 किलोमीटरपर्यंत आपल्याला चालायला लागणार आहे. आम्ही आता चाललेलो आहे मस्तमध्ये चालत. तर सगळ्या देशभरातून मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लोक भाविक या ठिकाणी येत आहेत.
कैलास ठेवू देऊ नका. मुंबई पोलीस स्टेशनच्या वतीने मी खंडोबा देवाच्या यंत्रणेतून आलेल्या सर्व भाविकांना या 3 सूचना सावध राहा. वस्तू सांभाळा, सांभाळा, तसेच दागिने सांभाळा. खिसे कापून पासून सावध राहा. संशयित व्यक्ती आढळून आल्या आमच्या हेल्पलाईन नंबरवर तातडीने संपर्क सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष पिवळ्या धमक भंडारा व खोबऱ्यांच्या तुकड्याची उधळण करत लाखो वराडी मंडळींच्या उपस्थितीत दरवर्षी पौष पौर्णिमेला श्री खंडोबा देव आणि म्हाळसादेवी यांचा अनोखा विवाह सोहळा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात पाल येथे गोरज मुहूर्तावर पार पडतो. प्रथेनुसार
मुख्य मंदिरातून देवाचे मुखवटे मानकरी पालखीमध्ये घेऊन वाजत गाजत नेले जातात. पिवळ्या धमक भंडाऱ्याची उधळण, सूर्यास्ताची किरणे यामुळे विवाहाच्या बोहल्यासह संपूर्ण पालनगरी सोन्याची नगरी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. हा सोहळा खंडोबा देवाचा आणि म्हाळसा देवीचा स्वर्ग सुखाचा आनंद मिळणारा हा सोहळा. श्री क्षेत्रपाल येथे होणारा हा भक्तिमय सोहळा एकदा तरी आपण अनुभवावा. फुले, तोरणे यांनी सजवलेल्या बैलगाड्यांतून खंडोबाची वऱ्हाडी मंडळी तारळी नदीच्या तीरावर जाण्यासाठी निघते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, अनेक राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक या ठिकाणी उपस्थित असतात. प्रत्येक वऱ्हाडी मंडळी पुढे वाद्यवृंद वाजवत ही मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा जयघोष देत असतात. विवाह मंडपात मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून म्हाळसादेवी आणि खंडोबा देवाचा विवाह सोहळा संपन्न होतो. तर मित्रांनो, फायनली मी पार्किंगपर्यंत आलेलो आहे आणि आपले लोक श्रीधर ते आहेत, ते यायला लागलेले आहेत. आमची चुकामुक झाली आणि मेन म्हणजे मित्रांनो, मंदिरातून जी आपली पालखी यात्रा होती खंडोबाची, ते आपल्याला एकदम जवळून दर्शन घेता आलं. आणि म्हणजे गर्दी इतकी तुफान आणि भयानक होती की चेंगराचेंगरी इतक्या मोठ्या प्रमाणात चाललेली. आणि मेन म्हणजे पोलीस बंदोबस्त पण इतका कडक होता की त्यामध्ये जाता येत नव्हतं. तरी पण मित्रांनो, एवढ्या गर्दीतून व्हिडिओ करणं शक्य नाही. तरी पण मी मित्रांनो सांगायचं म्हणजे मी पत्रकार आहे असं सांगून मी पोलिसांच्यामधून तिथून आपल्याला समोर जाता आलं मंदिरापर्यंत. आणि मेन म्हणजे दर्शन घेता आलं. आणि येळकोट येळकोट जय मल्हार हे भंडाराची उधळण करत मोठ्या आनंदात जल्लोषात जयघोषामध्ये त्या ठिकाणी प्रसन्न अशा वातावरणामध्ये या ठिकाणी दर्शन घेता आलं मित्रांनो. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी पण घर बसल्या दर्शन या ठिकाणी आज आपल्या व्लॉग माध्यमातून तुम्हाला करता आलं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये फुल भरून टाका की येळकोट येळकोट जय मल्हार. मित्रांनो, अशा तऱ्हेने आमची गाडी पंक्चर झालेली आहे आणि श्रीधर आता स्टेपनी बसवत आहे. तुम्ही बघू शकता. दादा बघा, दादा निवांत. बनसोडे साहेब वैतागलेले आहेत आणि परत गेलेले आहेत. बनसोडे साहेबांना असं जमत नाही. तर नुसतं गाडी येऊन चालत नाही मित्रांनो, टायर पण बदलायला लागते. सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. गाडी नुसतं येऊन चालत नाही, या गोष्टी पण सगळ्या जमल्या पाहिजे. म्हणजे असं आम्ही दोघं आहे आणि कुठं कांड झालेलं नाही.
चांगल्या पद्धतीनं शेतली बसवलेली आहे आपली. आणि आता आम्ही परत आमच्या पुढच्या दिशेला आपण जाणार आहे मित्रांनो. अशा तऱ्हेने आपल्याला भूक लागल्यामुळे आम्ही आता थांबलेलो आहे विठ्ठल कामाला. आणि परत खाऊन परत आपण पुढे आपल्या परतीच्या प्रवासाला निघणार आहे. फायनली मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.